तर यासाठी प्रामुख्याने आम्ही पूर्व दिशा बघतो. म्हणजे की मला चांगलं कसे म्हणतील, मग चांगलं म्हणण्याच्या बाद मी सगळं वाहून जातो आणि नंतर कालावधी मला कळतं की अरे माझ्याकडे आता काहीच राहिलेलं नाहीये. तर आता तुम्हीही जर तुमच्या आयुष्यात लोन घेतलेलं आहे किंवा तुम्हाला ते जे घेतलेलं लोन आहे ते जर तुमचं 20 वर्षासाठी 25 वर्षासाठी आहे, पण जर ते तुम्हाला फक्त 5 वर्षात कंप्लीट करायचं आहे, कमीत कमी वेळेत जर तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे, तर हा पॉडकास्ट बरोबर आहे. आता तुमच्याकडे इन्कम पण येतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, पण कर्ज फिटत नाही, कर्जावरती कर्ज, कर्जावरती कर्ज, कर्जावरती. अशा वेळेला आपली वास्तू चेक करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. यामध्ये एवढं सांगेल कर्ज होतं कसं किंवा कर्ज का वाढतं. बरोबर. ज्या घरामध्ये आतून बाजून किंवा बाहेरील बाजून आग्नेय दिशेमध्ये वास्तुदोष निर्माण होणार, म्हणजे ज्या ठिकाणी शौचालय, आणि घर बांधल्यानंतर त्यांनी काय केलं की बोरिंग जे आहे ती त्या घराच्या आग्नेय दिशेला केली. व्यक्तीकडे 6 पोकल्या नव्हत्या. त्या घरानंतर काही दिवसानंतर आज त्या व्यक्तीकडे ना JCB राहिली किंवा त्याकडे एकही गाडी नाही आहे. त्या व्यक्तीला फक्त वाचले ते फक्त 2 व्हीलर. पहिलं कर्ज दिशेतून कसं होतं ते पाहूया, प्रत्येक दिशेत कर्ज, आणि नंतर त्यावर सवित देणार आपण खुल्लेपणानं आपण देतो. फक्त पहिल्यांदा कर्जही संबंध आहे कसं होतं ते, आणि त्याला नंतर त्याच्यावरती उपाय आपण देऊया. म्हणजे ज्याच्या घरामध्ये पूर्व त्याला वाटतं की मला बाबा माझा पूर्व दिशेचा दरवाजा माझ्यावरती कर्ज का होतंय, तर अशा व्यक्तीचं मग काय असतं की मग ह्या भावाला मदत केली, त्या भावाला मदत केली, आज मला तो बघत नाहीये. तुम्ही ते करत गेला नाही तर तुम्हाला ते एनर्जीने करायला लावलं. बरोबर. ते शौचालय, किचन, तो झोन वाढणे, त्या दिशाच कट होणे, दिशामध्ये पिलर येणे, दिशामध्ये शौचालय येणे, किचन येणे, पिवळा रंग अतिप्रमाणात येणे, त्याचबरोबर लाल रंग अतिप्रमाणात येणे, हिरवा रंग येणे, झाडं असणे त्या ठिकाणी. जर अशा गोष्टी तिथे असतील तर व्यक्तीच्या जीवनामध्ये कर्ज होऊ शकतं. बरोबर. त्याच्यामुळे, आणि माझ्या स्टडीनुसार मी जी उत्तरेची दिशेची घरं पाहिली आहेत, ज्यांनी चांगल्या पद्धतीने बॅलन्स केले आहेत, त्यांच्या जीवनात खरंच ग्रोथ आहे. आणि ज्यांची उत्तरेची घरे असून सकट की भरपूर वेळेस आपण असं बघितलंय की कलरचा पण खूप इम्पॅक्ट होतो. तर आता काही लोकांवर जर कर्ज झालेलं आहे तर तुम्ही एक जर सिंपल भाषेत त्यांना काही रेमेडी द्यायचा विचार केला की पूर्वेला तुम्ही हा कलर लावून द्या किंवा दक्षिणेला हा लावून द्या किंवा या राशीच्या लोकांनी या दिशेला हा कलर लावा, तर त्यांचं कर्ज मुक्त होईल. किंवा जास्त तुमच्याकडे पैसा जर खेचायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता, तर आपल्या दक्षिण दिशेला एक लाल कलरचं. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आजपर्यंत आपण बँटर विथ चेतन या चॅनलला 3 करोडपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून दिले, त्यासोबतच 92,000 सबस्क्रायबर पण दिले. पण मित्रांनो, एक जर विचार केला तर 3 करोड व्ह्यूज आणि 92,000 सबस्क्रायबर, तर सबस्क्रायबर खूप जास्त कमी वाटतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जे पण लोक बघताय त्या सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणू शकेल आणि आपण 1 लाखांचा जो आपला टप्पा आहे तो लवकरात लवकर अचीव करू शकेल. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे भरत मोहिते सर. प्रत्येक जण आयुष्यामध्ये कर्ज घेतात. बऱ्यापैकी लोक होम लोन घेतात. इंजिनियर बनले तुम्ही किंवा डॉक्टर बनले, पण जेव्हा तुम्हाला घर घ्यायचंय तेव्हा एक अमाऊंट असते, 1 कोटी, 2 कोटी, 50 लाख, 60 लाख. कोणी इतकी मोठी अमाऊंट अशी कॅशने तर नाही देत, मग त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज काढावं लागतं. काही लोक कार घेतात 20 लाखाची, 25 लाखाची. अर्ध अमाऊंट लोक देतात त्यांच्या डाऊन पेमेंटमधून आणि अर्ध अमाऊंटचं लोक लोन काढतात. तर आता तुम्हीही जर तुमच्या आयुष्यात लोन घेतलेलं आहे किंवा तुम्हाला ते जे घेतलेलं लोन आहे ते जर तुमचं 20 वर्षासाठी 25 वर्षासाठी आहे, पण जर ते तुम्हाला फक्त 5 वर्षात कंप्लीट करायचं आहे, कमीत कमी वेळेत जर तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे, तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. घेतलेलं लोन, घेतलेलं कर्ज कमीत कमी दिवसात तुम्ही वास्तूच्या मदतीने कसं फेडू शकतात या गोष्टीवर आजचा आपला पॉडकास्ट आहे. आणि आपले सगळ्यांचे लाडके भरत मोहिते सर, वास्तुतज्ञ भरत मोहिते सर. सर, तुमचं स्वागत आहे बँटर चेतनमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कर्जाचा असतो. तर बघा, सर्वप्रथम कर्ज आम्ही कशासाठी घेतलंय हे आमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे मी वारंवार म्हणतो, लिहायला शिका, त्या दिवशी तुम्हाला दिसायला चालू होईल की आम्ही कर्ज, बघा, IAS करण्यासाठी घेतलंय, होम लोनसाठी घेतलंय, कार लोनसाठी घेतलंय, किंवा लग्नासाठी घेतलंय, किंवा एखाद्या मित्राला मदत करायची म्हणून घेतलंय. कर्जाचे अनेक प्रकार आहेत. किंवा हेल्थसाठी घेतलंय, किंवा बाबा बहिणीचं लग्न होतं म्हणून घेतलंय. आणि कर्जाचे प्रकार वेगळे, पण ते कर्ज ज्यासाठी घेतलंय
त्यासाठी ते यूज झालंय का, हा पहिला बेसिक हे करा. ज्या पद्धतीने तुम्ही कर्ज घेतलंय आणि ते आता समजा एखाद्या व्यक्तीने 50 लाखाचं कर्ज घेतलंय, तर ते 50 लाखाच्या कर्जासाठी त्याची ते मिनिमम अमाऊंट इन्कम मंथली असणं गरजेचं आहे. बरोबर. याचा सार नक्की आहे का तो बघा. हे तुमच्याकडे फ्लो असेल तर तुमच्यावरती कितीही डिप्रेशन, कर्ज हे डिप्रेशनची बाजू आहे. बरोबर आहे. कितीही फ्लो असेल, म्हणजे तुमच्याकडे फ्लो असेल आणि डिप्रेशन कितीही असेल तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा मूल ज्या गोष्टी आहेत की तुमच्यावरती कर्ज किती आहे आणि तुमच्याकडे इन्कम येणार आहे किती आहे, याच्यावरती मूल याचा अभ्यास करा. बरोबर आहे. आता तुमच्याकडे इन्कम पण येतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, पण कर्ज फिटत नाही, कर्जावरती कर्ज, कर्जावरती कर्ज, कर्जावरती. अशा वेळेला आपली वास्तू चेक करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. सर आपण आता प्रत्येक दिशेवर येऊ, सगळ्या गोष्टी रेमेडीजवर येऊ की कर्ज कसं हे करायचं, जास्त दिवसांचं कर्ज कसं कमी करा, पण कसं वास्तू इफेक्ट करते कर्ज कमी करण्यावर? कमी करण्याविषयी मी दोन्ही गोष्टी सांगेल सर, परंतु मी यामध्ये एवढं सांगेल कर्ज होतं कसं किंवा कर्ज का वाढतं. बरोबर. ज्या घरामध्ये आतून बाजून किंवा बाहेरील बाजून आग्नेय दिशेमध्ये वास्तू दोष निर्माण होणार, म्हणजे ज्या ठिकाणी शौचालय असेल, टॉयलेट असेल किंवा त्या ठिकाणी विहीर असेल, बोरिंग असेल, पण नाला असेल किंवा ब्ल्यू रंग आला असेल, काळा रंग आला असेल किंवा त्या ठिकाणी स्टोरेज जरी बनवलं असेल, व्यक्तीने कितीही काही करू द्या त्याच्यावरती कर्जावरती कर्ज, कर्जावरती कर्ज होणार. ज्या पद्धतीने मी मागे सांगितलंय, जर आग्नेय दिशेमध्ये शौचालय जर असेल तर व्यक्ती कितीही मेहनत केली तरी, कितीही पैसा असला जरी त्याच्यावरती, तरी तो कर्जात डुबल्याशिवाय राहणार नाही. आग्नेय दिशेला जर शौचालय असेल तर मग त्याच्यावर रेमेडी काही आहे? जर आग्नेय दिशेमध्ये तुमच्या शौचालय असेल तर काय करायचं, त्या शौचालयाच्या बाजूने लाल कलरचा टेप लावा किंवा रंग लावा. त्या ठिकाणातून जर शौचालय आपल्याला हलवता आलं, बोरिंग आपल्याला हलवता आली, जर त्या ठिकाणी पाण्याची जी गोष्टी आहेत त्या हलवता आल्या तर 100% हलवा. जर हलवता येत नसतील तर त्याच्यावरती उपाय आहेत. ते उपाय म्हणजे की त्या ठिकाणी लाल कलरचा बल्ब लावा, लाल कलरचा टेप लावा, त्या ठिकाणी एका वाटीमध्ये मीठ भरून ठेवा. या गोष्टी केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट येते. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितल्यासारखे आग्नेय दिशेला जर तुमचे वॉटर एलिमेंट आले तर त्या गोष्टीमुळे कर्ज वाढतं. बरोबर आहे. तर आता आपण जर दिशांवाईज घेतलं किंवा तुमचं जे नॉलेज आहे ते जर आपण सांगायचं झालं की कसं आपण लवकरात मी लवकर कर्ज. असं पाहिलंय, हा. एका व्यक्तीकडे 6 JCB होत्या, बरोबर. पोकल्यान म्हणूया आपण त्याला. बरोबर. 6 होत्या, त्यांची मी कन्सल्टन्सी केली. त्यांनी काय केलं की एक 2 BHK घर बांधलं, शेतामध्ये 2 BHK घर बांधलं आणि घर बांधल्यानंतर त्यांनी काय केलं की बोरिंग जे आहे की त्या घराच्या आग्नेय दिशेला केली. व्यक्तीकडे 6 पोकल्यान होत्या. त्या घरानंतर काही दिवसानंतर आज त्या व्यक्तीकडे ना JCB राहिली किंवा त्याकडे एकही गाडी नाहीये, त्या व्यक्तीला फक्त वाचले ते फक्त 2 व्हीलर. एवढ्यासाठी सांगतो, आग्नेय दिशेमध्ये कोणत्याही फॉर्ममध्ये जर वॉटर एलिमेंट आलं तर व्यक्ती कर्जामध्ये डुबणार, त्याचा जीवनामध्ये अधोगती ही येणार म्हणजे येणारच. यासाठी बचायचं असेल तर फायर म्हणजे आग्नेय तत्वामध्ये पाण्याची गोष्ट नाही येणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घ्या. आणि या दिशेमध्ये जर असं असेल तर व्यक्ती काय करतो, जर आग्नेय दिशेमध्ये जर शौचालय असेल, आग्नेय दिशेमध्ये पाणी असेल, तर व्यक्ती लोकांना दाखवण्यासाठी किंवा आपल्या गोष्टी लपवण्यासाठी इकडून कर्ज घे, तिकडून कर्ज घे, याच्याकडून कर्ज घेणार, त्याला देणार, त्याच्याकडून कर्ज घेणार, अशी नुसती साखळी फिरवत असतो आणि त्याला कर्जावरती कर्ज, कर्जावरती कर्ज कधी वाढत गेलं हेच कळत नाही. यासाठी मी म्हणतो की प्रामुख्याने वास्तू दोषातील कर्जाच्या संदर्भात किंवा पैशाच्या संदर्भात जर दिशा पाहायला गेलं तर आम्हाला प्रामुख्याने आमची आग्नेय दिशा पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण आता सगळ्या दिशा बघू तर कोणती दिशा कसं कर्ज देते हे तुम्हाला प्रामुख्याने सांग. कर्ज फूच देणार नाही किंवा ज्या लोकांवर आता कर्ज आहे समजा कुणा होम लोन आहे किंवा काय, तर या दिशेत हे ठेवल्यामुळे त्यांचं कर्ज निलू शकतं किंवा असं होऊ शकतं. तर त्याबद्दल आपण आता सुरू करू. तर पूर्वेपासून सुरुवात पहिलं कर्ज दिशेतून कसं होतं ते पाहूया, प्रत्येक दिशेत कर्ज, आणि नंतर त्यावरती उपाय सवित देणार आपण. बरोबर. खुल्लेपणानं आपण देतो, फक्त पहिल्यांदा कर्जही संबंध आहे कसं होतं ते, आणि त्याला नंतर त्याच्यावरती उपाय आपण देऊया. जी चालेल. तर पूर्वेपासून सुरुवात करू.
पूर्वेमध्ये कर्ज जर जर एखाद्या व्यक्तीचं पूर्व फेसिंग घर आहे किंवा पूर्व दिशेमध्ये वास्तुदोष आहे आणि तो व्यक्तीवरती कर्ज असेल तर सांगण्याचं हे आहे की असा व्यक्ती समाजामध्ये नाव मिळावं, समाजासाठी काहीतरी करावं, मी समाजामध्ये उठून दिसावं, माझ्याकडे काहीतरी आहे दाखवण्यासाठी, मोठेपणा करण्यासाठी असा व्यक्ती कधी कर्जाच्या भांड्यात पडतो हेच कळत नाही. म्हणजे स्वतःच्या खिशात रुपया नसताना देखील हर गोष्टीची वावा करतो आणि स्वतःवरती कर्ज निर्माण करतो. ओके. म्हणजे ज्याचं पूर्वेला घर असतं तो का हाच पूर्वेच्या दिशेला असं त्याच्यावर कर्ज झालंय असा व्यक्ती, बरोबर, ज्याला शान शौक करायची आहे आणि त्याच्यासाठी तो काहीतरी गाड्या घेईल, घोड्या घेईल, काहीतरी पूर्व दिशेला मग दरवाजे असू द्या, हा किचन असू द्या, हा शौचालय असू द्या, हा किंवा तिथे अनेक वेगळे प्रॉब्लेम आले, मग त्या ठिकाणी लाल कलर आले असू दे, ऑरेंज कलर, म्हणजे ज्याच्या घरामध्ये पूर्व त्याला वाटतंय की मला बाबा माझा पूर्व दिशेचा दरवाजा माझ्यावरती कर्ज का होतंय, बरोबर. तर अशा व्यक्तीचं मग काय असतं की मी ह्या भावाला मदत केली, त्या भावाला मदत केली, आज मला तो बघत नाहीये, तुम्ही ते करत गेला नाही तर तुम्हाला ते एनर्जीने करायला लावलं. बरोबर. तर यासाठी प्रामुख्याने आम्ही पूर्व दिशा बघतो, म्हणजे की मला चांगलं कसं म्हणतील, मग चांगलं म्हणण्याच्या बाद मी सगळं वाहून जातो आणि नंतर कालावधी मला कळतं की अरे माझ्याकडे तर आता काहीच राहिलेलं नाहीये. हे पूर्व दिशेचा प्रॉब्लेम असला तरची गोष्ट पाहता येतं. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण आग्नेयचं तर पाहिलंय, बोललोच आपण. वास्तुदोष आला तर व्यक्ती वॉटर एलिमेंट आला तर त्याच्यात प्रॉब्लेम 100% कर्जबाजारी होणार म्हणजे होणारच. होणार. त्यामुळे दक्षिण दिशेमध्ये जर वास्तुदोष असतील मग तेव्हा वास्तुदोष कोणकोणते गुरुजी की ज्यामुळे कर्ज होतं असं? की त्याच्यामध्ये घरामध्ये शौचालय प्रामुख्याने असणे, मी तर पाहिले दक्षिण दिशेला व्यक्तींचे दरवाजे असल्यामुळेही किंवा त्याबरोबर दक्षिण दिशा खुज्जी झाल्यामुळे, दक्षिण दिशेला फ्लो दिल्यामुळे पण, ओके. त्याचबरोबर दक्षिण दिशेमध्ये व्यक्तींच्या जास्त झाडं जरी असली, कारण ते जास्त झाडं नको दहाण्याला, जास्त झाडं जरी असतील तरी त्या ठिकाणी मी त्यांच्या कर्ज पाहिलेलं आहे. त्याचबरोबर दक्षिण दिशेमध्ये जर ब्लॅक कलरचा जर कडाबा असेल किंवा दक्षिण दिशेमध्ये ब्ल्यू कलरचा रंग केलेला असेल किंवा दक्षिण दिशेमध्ये विहीर आलेली असेल, दक्षिण दिशेमध्ये बोरिंग आलेले असेल, तरी त्या व्यक्तींच्या वरती कर्ज, आणि ते कर्ज कशाबद्दल होतं माहितीये का, हेल्थवरती होतं. पण ती हेल्थ कुणाची असते माहितीये का, बहिणीच्या आरोग्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, रिलेटिव्हच्या संबंधात माझ्या मित्राचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, पण त्यांना मदत करण्यामध्ये, इतरांना मदत करण्यामध्ये, म्हणजे समाजसेवा दाखवण्याच्या नादामध्ये बरोबर कर्जाचं प्रमाण वाढतं. हो. की म्हणजे की काय म्हणू शकतो आपण त्याला, की सिस्टर आजारी पडली तर तिला मदत केली, भाऊ आजारी पडला त्याला मदत केली, अशा अनेक गोष्टीमध्ये की त्या व्यक्तीवरती कर्ज होत जातं. दक्षिण दिशा त्याला त्या पद्धतीने तिथे कर्जाचं प्रमाण वाढवून देते. हो. दक्षिण दिशा म्हणजे कर्ज पण देऊ शकते. हो सर, बरोबर आहे. त्याचबरोबर पुढची दिशा आहे नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा, नैऋत्य दिशेमध्ये जर वास्तुदोष असेल, नैऋत्य दिशेमध्ये जर वास्तुदोष असेल म्हणजे वास्तुदोष कोणकोणते त्याच्यात मग? तिथे शौचालय, किचन, तो झोन वाढणे, त्या दिशाच कट होणे, दिशामध्ये पिलर येणे, दिशेमध्ये शौचालय येणे, किचन येणे, पिवळा रंग अति प्रमाणात येणे, त्याचबरोबर लाल रंग अति प्रमाणात येणे, हिरवा रंग येणे, झाडं असणे त्या ठिकाणी, जर अशा गोष्टी तिथे असतील तर व्यक्तीच्या जीवनामध्ये कर्ज होऊ शकतं. आणि ते कर्ज कशा संदर्भात होऊ शकतं, तर मुलांच्या आरोग्यावरती होतं. अरे, मुलांच्या हेल्थ बद्दल होतं आणि वृद्धांच्या आरोग्यावरती होतं. बरोबर. मुलांच्या हेल्थवरती म्हणजे सतत हा मुलगा आजारातून बरा होतोय का नाही तर दुसरा मुलगा आजारी पडला, तो बरा होतोय का नाही तर आई आजारी पडली, आई बरी होती का नाही तर वडील आजारी पडले, म्हणजे या दोन गोष्टी चालू राहतात. त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या त्याच्यावरती कर्ज होत जातं. जर नैऋत्य दिशेमध्ये प्रॉब्लेम दोष असेल तर. बरोबर आहे. पुढची दिशा, त्याचबरोबर पश्चिम दिशेमध्ये जर वास्तुदोष असेल तर व्यक्तीच्या जीवनामध्ये कर्ज म्हणजे काय माहितीये का, साठवलेलं जे पूर्वीचं धन आहे हे तर नष्ट होतच, त्याचबरोबर त्याच्यावरती कर्ज त्या पद्धतीने होतं, कारण की तो त्या ठिकाणी माइंड लावत नाही. विचार, त्याला एखादा आमिष दिसतं, त्या आमिषाच्या ह्याच्यामध्ये फ्लो मध्ये वाहून जातो, म्हणजे दुसऱ्याचा ऐकतो आणि त्याला फक्त आमिष दिसतं अशा लोकांना ज्या तिथे वाचतोय, चला बाबा काय नाही इथे एक जमीन आपण घेऊया, त्याच्यामध्ये आपल्याला असं किंवा एखादा प्रोजेक्ट त्यांच्या निदर्शनास येतो आणि तो प्रोजेक्ट ते करायला जातात आणि तिथे लॉस होतात, साठवलेली रक्कम जाते आणि त्यांच्यावरती कर्ज होतं. बरोबर आहे. म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं झालं तर
तर काही लोक एखादी मोठी हॉटेल बांधायला जातात की करायची मला मोठी हॉटेल बांधायची आणि त्यांच्याकडे जेवढी सेव्हिंग असते किंवा जितका पैसा असतो तो सगळा पैसा ते त्याच्यात गमावून बसतात. तर हे तुम्ही कोणती दिशा बोलले? पश्चिम दिशेचा प्रॉब्लेम आहे. पश्चिम दिशेला जर वास्तुदोष असेल तर हा, पश्चिम दिशेमध्ये शौचालय आलं, हा. पश्चिम दिशेमध्ये किचन आलं, पश्चिम दिशेमध्ये स्टोरूम पण जास्त पद्धतीने आलं, पश्चिम दिशेमध्ये जर हिरवा रंग आला तर या पश्चिम दिशेमध्ये झाडं जरी आली तरी या गोष्टी होऊ शकतात. अरे बापरे, खूप रिस्की म्हणजे. हा, पश्चिम दिशा आम्हाला खरंच आनंदाची दिशा आहे, आम्हाला हवं ती देणारी दिशा आहे. पण त्या दिशेमध्ये ज्या ज्या वेळेला इनबॅलन्स होतील त्या वेळेला आम्हाला कोणतरी बाह्य व्यक्ती येईल, आम्हाला एखादा आमिष दाखवेल, त्याच्यामध्ये आम्हाला जास्त स्वार्थ दिसेल, मग आमची मग काय करतो, एखादं पाऊल आपण कधी टाकतो, आपल्याकडे काहीतरी आहे म्हणून पाऊल टाकतो. बरोबर. मग ते पाऊल टाकतो ते चुकीचं पाऊल पडतं, असणारी मिळकत पण डुबते, पैसा अडकून जातो आणि जेवढं आपली गेले त्याच्या दुप्पट आपल्यावर ते कर्ज होतं. हे पश्चिम दिशेचं ह्या जर वास्तुदोष पश्चिम दिशेमध्ये असतील तर कर्ज याप्रमाणे त्या ठिकाणी होते. आता पुढची दिशा आहे ती वायव्य दिशा आहे. बरोबर. वायव्य दिशेमध्ये काय प्रामुख्याने ज्या वेळेला मी पाहिलंय तर कोर्ट कचेरी, जमिनीचे वाद किंवा भांडणामध्ये किंवा आरोग्याच्या समस्या किंवा त्याचबरोबर वैवाहिक जीवनाच्या समस्या, अशा समस्यामध्ये व्यक्ती कर्ज घेतो आणि त्या कर्जामध्ये डुबतो. ओके. वायव्य दिशेमध्ये वास्तुदोष काय असू शकतात? ते किचन असू शकतं, शौचालय असू शकतं, ती दिशा कट झालेली असू शकते, त्या दिशेमध्ये पिलेर आलेला असू शकतो, त्या दिशेमध्ये बोरिंग असू शकते, विहीर असू शकते. आम्हाला नुसती म्हणून सांगतोय, आतल्या बाजून वास्तू नुसती चेक करून चालत नाही, तर बाह्य बाजूनेही वास्तू चेक करणं गरजेचे असतं. जर तुमच्यावरती या प्रमाणात कर्ज वाढतंय तर आपल्याला योग्य वास्तू तज्ञाचा सल्लाच घेणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढे आल्यानंतर आम्हाला जी दिशा आढळली ती आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा तर आम्हाला कुबेराची दिशा आहे, मग तिथं धन देते. मग आमच्या जीवनामध्ये उत्तर दिशे चांगली आहे, उत्तर दिशेला दरवाजा आहे, सगळं आहे, तरी पण आमच्यावरती कर्ज होतंय. बरोबर. बरोबर. मग का बाबा कर्ज होतंय? त्याचं कारण आहे की बघा, दिशा दिशेचं कार्य करते, तुम्हाला ती कर्जाच्या फॉर्म मध्ये पण धन देते, भले ती बचतीच्या फॉर्म मध्ये देते का कर्जाच्या फॉर्म मध्ये, ते तिचं कार्य करतंय. तुम्ही त्याचा कसा स्वाद घेताय हे तुमच्या हातात आहे. बरोबर. त्याच्यामुळे आणि माझ्या स्टडीनुसार मी जी उत्तरेची दिशेची घरं पाहिली आहेत, ज्यांनी चांगल्या पद्धतीने बॅलन्स केले आहेत, त्यांच्या जीवनात खरंच ग्रोथ आहे. आणि ज्यांची उत्तरची घरे असून सकट पूर्वीची असणारी जी मिळकत म्हणजे वडिलांनी घेतलेली घर, आजोबांनी घेतलेली संपत्ती, या संपत्ती पूर्णपणे नष्ट होऊन आज लोक पूर्णपणे भिकेला लागलेली आहेत. बरोबर. इतका फरक पडतो. कारण की बघा, दिशा दिशेचं काम करीत तुम्ही काय ऍट्रिब्यूट घेताय ह्याच्यावरती आहे. सेलिब्रिटी किंवा एखाद्या व्यक्तीला नाव लवकर किती मिळते? मर्यादित काळासाठी मिळतो. तर दक्षिण दिशा तुम्हाला मर्यादित वेळेसाठी नाव लौकिक देते. तर तुम्ही तिचा कंटिन्यू स्वाद घेतला तर तिने तुम्हाला एखाद्या वेळेमध्ये नाव लौकिक दिलं, त्या पद्धतीने तुम्हाला ती खाली नेणार आहे. बरोबर. या पद्धतीने सगळ्या दिशाच्या पद्धतीने कार्य करत असतात. आम्हाला त्याचा फक्त माहिती घेणं गरजेचं असतं. या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा लिहा की बाबा माझं कर्ज मी कशासाठी घेतलंय, काय कर्ज घेतलंय. त्याच्यातून जर तुम्हाला उपाय सापडत नसतील तर तुमच्या घरात वास्तुदोष नक्की आहे. हो. तो जर वास्तुदोष तुम्हाला ओळखायचा असेल तर यासाठी तुम्हाला योग्य वास्तुतज्ञाच्या माहितीची गरज आहे. आणि नाही तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या दिशाबद्दल माहिती मिळाली तर तुमच्या दक्षिणेला, पूर्व दिशेला, आग्नेय दिशेला जसे आपण या मुलाखतीमध्ये जे माहिती दिली त्याचा पुन्हा वारंवार तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यावरती आपल्या घरात त्या गोष्टीवरती उपाय करा आणि जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. गुरुजी, आता जर कुणाला असं वाटतं की यार मला कर्जच नको आयुष्यात यायला, अशा काही गोष्टी का की ज्या म्हणजे जसं काही की एखादी पूजा केली आपण किंवा असं काही केलं तर, किंवा या दिशेला जर या गोष्टी ठेवून दिलेल्या आहे, मी हा कलर लावून दिलेला आहे तर कर्जच होणार नाही असं म्हणता येऊ शकतं आपल्याला? तर मी या प्रश्नाला तुमच्या प्रश्नचिन्ह देईल डबल. कर्जाच्यावर कोणतीच गोष्ट होत नाही. कितीही मोठा व्यक्ती असेल तर त्याला, कारण त्याचं जे कर्ज का होतं तर त्याच्या अपेक्षापेक्षा एक्स्ट्रा लेवलचं काहीतरी करण्याचं त्याचं स्वप्न असतं. बरोबर. जर आज माझ्याकडे BMW आहे, आज माझ्याकडे जर उदाहरणार्थ माझ्याकडे आज ऍक्टिव्हा आहे, तर मला स्प्लेंडर घ्यायचे आहे, मला पल्सर घ्यायचे आहे, तर काय केलं मी, म्हणजे ऍक्टिव्हाचं बजेट होतं, मी काय केली, मोठं बुलेट घेण्याचा प्रयत्न केला समजा. म्हणजे काय केली मी, कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर हा मुद्दा आहे. त्यामुळे कर्ज असा कुठलाच व्यक्ती नाहीये की पण ते कर्ज पॉझिटिव्ह असावं, निगेटिव्ह नसावं. आणि ते कर्ज तुम्ही पॉझिटिव्ह काम करताय, वर्क करताय,
तरीही ते वाढत असेल, कमी होत नसेल, तर तुम्हाला तुमच्या घरातील वास्तू चेक करण्याची गरज आहे. गुरुजी आता कसं असतं की भरपूर वेळेस आपण असं बघितलंय की कलरचा पण खूप इम्पॅक्ट होतो. तर आता काही लोकांवर जर कर्ज झालेलं आहे, तर तुम्ही एक जर सिंपल भाषेत त्यांना काही रेमेडी द्यायचा विचार केला की पूर्वेला तुम्ही हा कलर लावून द्या किंवा दक्षिणेला हा लावून द्या किंवा या राशीच्या लोकांनी या दिशेला हा कलर लावा, तर त्यांचं कर्ज मुक्त होईल. मी प्रामुख्याने वास्तू संदर्भात जर सांगायचं झालं तर बघा, प्रत्येक लोक पुन्हा ते प्रश्नात पडतील, माझी रास कुठली आहे, मग माझी ही रास आहे का? तर त्यापेक्षा आता दिवाळी पण येते, तर लोक काय करतील, त्याच्यामध्ये कलर करून घेतील. तर आपल्या घरामध्ये जर आपलं कर्ज होत असेल, तर आपल्या दक्षिण दिशेला जर ब्ल्यू कलर असेल, तो पहिला हटवा. त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम मी एकच सांगेल की आपल्या घराला एक कलर द्या, तो म्हणजे व्हाईट किंवा ऑफ व्हाईट. याला आपण क्रीम कलर म्हणतो किंवा बिस्किट कलर म्हणतो. बरोबर. हे कलर करा. तर तरी त्या पद्धतीने जर तुम्हाला वेगवेगळे कलर करायचे आहेत, तर उत्तरेला तुम्ही निळा कलर, नेव्ही ब्ल्यू कलर करू शकता. पूर्वेला तुम्ही लाईट ग्रीन कलर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही दक्षिणेला जो आहे तो पिंक कलर करू शकता. ओके. त्याचबरोबर तुम्ही पश्चिमेला जो आहे तो व्हाईट कलर करू शकता, नेव्ही ब्ल्यू कलर करू शकता, थोडासा हलकासा येल्लो कलर करू शकता. या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता जर तुमच्या हे कलर जर तुमच्या घरात आहेत आणि तुमच्यावरती जर कर्ज होतंय, तर पुन्हा मी एकदा एक सांगेल की आग्नेय दिशा तुम्ही बॅलन्स करा. म्हणजे काय करा, आग्नेय दिशेमध्ये कंटिन्यू एक तुपाचा दिवा चालू ठेवा. निश्चित आपल्या जीवनामध्ये मार्ग मिळतील आणि आपल्यातील कर्ज कमी व्हायला मदत होईल. आणि हे करत असताना प्रामुख्याने काय करा की जी आपली दक्षिण दिशा आहे, या दक्षिण दिशेमध्ये पाणी येणार नाही. मग ते पाणी कुठल्या फॉर्ममध्ये असू शकतं, तर ब्ल्यू कलर, ब्लॅक कलर, त्याचबरोबर पाणी, त्या ठिकाणी बोरिंग, त्याचबरोबर तिथे विहीर, अशा गोष्टीवरती उपाय करा जे सांगितलेत आपण ते. किंवा जास्त तुमच्याकडे पैसा जर खेचायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता, तर आपल्या दक्षिण दिशेला एक लाल कलरचं स्वस्तिक काढा. आणि जे स्वस्तिक काढताना व्यवस्थित पद्धतीने त्याचा कोणताही एक भाग वाढलेला किंवा कमी, तर व्यवस्थित अँगलमध्ये स्वस्तिक रेड कलरचा आपण दक्षिण दिशेला काढू शकता. याच्यानं खूप आपल्याला बेनिफिट मिळते. पैसे मिळतील का? हो, खूप आपल्या दिशेला स्वस्त. पैसे म्हणण्यापेक्षा तुम्हाला मार्ग सापडतील. तर मेहनत तर करणं आपलं का. हो, कर्म तर आपल्याला करावेच लागतात. बरोबर आहे. गुरुजी, मी भरपूर वेळा असं बघितलंय की सगळ्यांची वास्तू एकदम चांगली असते, चांगलं सगळं प्रॉपर असतं, तरी सुद्धा त्यांच्यावर कर्ज होतं. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? नक्की सांगेल. मी वास्तूमध्ये माझ्या एका क्लायंटचा अनुभव सांगतो तुम्हाला की किंवा क्लायंटचा म्हणण्यापेक्षा सगळ्यांना माहित आहे, आग्नेय दिशा म्हणजे आग्नेयमध्ये किचन पाहिजे. बरोबर. आणि नक्की पाहिजे का, तर हो पाहिजे. बरोबर आहे. परंतु मी वेगळ्या पद्धतीने सांगेल, ज्या ठिकाणी ऑलरेडी अग्नी आहे त्या ठिकाणी अग्नी पेटवून कसं चालेल, यासाठी आम्हाला ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तू आमची काय म्हणते ओके. हे जोपर्यंत कळणार नाही, मी वास्तूचा कॉन्सेप्ट काय आहे आणि ॲस्ट्रोलॉजीचं या दोन्हींची मैत्री काय आहे, या दोन्हींचं विभाजन काय आहे, किंवा या दोन्हींचं एकत्र केल्यानंतर घटक काय आहे, हे जोपर्यंत आम्हाला समीकरण समजणार नाही, तोपर्यंत आम्ही आग्नेयला किचन करू द्या, आता आणि कुठे करू द्या, आमच्या जीवनामध्ये त्याचा मार्ग सापडणार नाही. तर आग्नेय दिशेमध्ये किचन असून सकट सगळं वास्तूच्या पद्धतीने त्यांनी ग्रीडिंग एक टू झेड वास्तूच्या पद्धतीने, तरीही दोन्ही नवरा बायको चांगल्या हुद्द्यावरती कामाला आहेत. मग त्यांच्याकडे महिन्याला नाही म्हणलं ते 2-2.25 लाख रुपये इन्कम येतोय. बरोबर. दोन्ही पण चांगल्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत, शिक्षक आहेत दोघंही. तरीही त्यांच्यावरती कर्ज का होते, कारण त्यांनी तो मॅपिंग ग्रीडिंग केले ना, उच्च वास्तू तज्ज्ञाकडून त्यांनी ते मॅपिंग करून सगळं करून, जिथे समजा बेसिक गोष्टी पाहिजे, आग्नेयला किचन पाहिजे, किचन सगळ्या ज्याच्या त्याच्या, बरोबर, तरी त्यांच्यावर कर्ज का होतंय, कारण की ज्यावेळी मी त्यांची पत्रिका पाहिली, त्या पत्रिका दिवशी त्यांचा आग्नेय दिशेला किचन मॅचच होत नाहीये. तर आम्हाला पत्रिका आणि वास्तू या दोन्ही अनालिसिस करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने किचन आग्नेयला आहे म्हणून आग्नेय पाहणं गरजेचं. मी आता माझ्या एक 10-12 दिवसापूर्वीची एक गोष्ट सांगतो. मी एक हॉटेल डिझाईन केलं, म्हणजे त्यांचा एक हॉटेलचा व्यवसाय आहे. ओके. ऑलरेडी त्यांनी एक दुसऱ्या ठिकाणी त्यांना हॉटेल टाकायचं. बरोबर ना. पण नवीन ठिकाणी हॉटेल टाकत असताना त्यांचं ती डिझाईन मी करून दिली आणि त्यांनी सांगितलं, सर किचन तर आग्नेयला पाहिजे. मग तुम्ही आग्नेयला किचन न घेता एका ठिकाणी मी घेतले, त्या दिशेचं नाव घेणार नाही, ते कॉपी करणारे खूप आहेत. बरोबर. तर मी त्या दिशेचं किचन घेतलं, त्या ठिकाणी नेलंय किचन, आणि त्यांचं पहिल्या हॉटेलचं पण किचन हलवलंय. माझ्यावर एकदा तुम्ही चला त्या ठिकाणी खायला जेवायला, अशी लाईन लागते निश्चित. म्हणजे आग्नेयला किचन पाहिजे का, पाहिजे, मी हे म्हणत नाहीये, परंतु आमची ॲस्ट्रोलॉजी काय म्हणते
हे पण पाहणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीकडे दिवसाला 10-12 हजार रुपयाचा गल्ला व्हायचा, तो आज 50 ते 55 हजारांपर्यंत गल्ला गेलेला आहे. तुम्ही ते फक्त चेंजेस केले फक्त काय केलं? काहीच केलं नाही. त्यांना सांगितलं प्लॅटफॉर्म चेंज करा. आग्नेय दिशेचं किचन उचललं आणि एका XYZ दिशेमध्ये नेऊन ठेवून दिलं ठेवते. त्यांच्यासाठी गरजेचं होतं. झालं आणि आणि खूप चांगल्या पद्धतीने मी आजही जर तुम्ही म्हणाला तरी आपण ते जाऊन हॉटेल पाहू शकता की इतक्या बेनिफिट आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना रिझल्ट मिळाला आहे की खूप म्हणजे एवढ्यासाठी म्हणजे वास्तू काय आहे पुन्हा मी सांगेल तर वास्तू एक आमचं वातावरण आहे बरोबर आहे. आणि ॲस्ट्रोलॉजी काय आहे छायाचित्र आहे. या दोन्हींना ज्या दिवशी आम्ही बॅलन्स करू त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये मी म्हणेस प्रश्न आहे तिथं उत्तर आहे. बरोबर आहे. म्हणजे फक्त वास्तू बघून अर्थ नसतो, वास्तूसोबत तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी पण बघावी लागते. तर याच गोष्टी होत्या. आज आपण कर्ज आणि या सगळ्या गोष्टीवर डिस्कस केलं. सरांचा अनुभव त्यांनी सांगितला. सर आता भरपूर लोकांना कर्ज असतील पण त्यांना दिशा कळत नसेल किंवा ओव्हरऑल त्यांना तुमचं कन्सल्टेशन पाहिजे असेल. सो असं नाही की फक्त कर्जावर सोल्युशन सर देतात. सर तुम्हाला भाव होत नाहीये किंवा तुमच्याकडे पैशाचा सोर्सेस येत नाहीये. कर्ज आणि पैसा ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही म्हणताय ना, बट दोन्ही वेगळ्याच आहे की तुम्हाला अर्निंग वाढवायचं आहे, ग्रोथ करायची आहे, हेल्थ इश्यूज आहे, सगळ्या गोष्टींवर सरांकडे सोल्युशन आहे. जर तुम्हाला सरांसोबत सरांची कन्सल्टन्सी हवी असेल तर तुम्ही सरांचा नंबर सर सांगतील तो नोट डाऊन करून घ्या. माझा नंबर आहे 90-566 90-511 90-566-90-511 या नंबरवरती आपण मला कॉल करून स्वतः आपण माझ्याशी चर्चा करू शकता. धन्यवाद. धन्यवाद.